समस्या येशूच्या नावात नव्याने समस्या सुटणार आहे. रोग येशूच्या नावात नव्याने आमचे रोग नष्ट होणार आहे. आणि अशा गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडणार आहे की ज्या कधीच आम्ही पाहिल्या नाही, ज्या कधीच आम्ही ऐकल्या नाही, परंतु देव त्या आमच्यासाठी करणार आहे. पहा, देवाचं वचन यशाच्या पुस्तकामध्ये आम्हाला सांगतं. यशाचं पुस्तक याचा 43 अध्याय आणि 14 पासून काही वचन आपण वाचन करूया. यशाया हा परमेश्वर तुमचा उद्धार करणारा, परमेश्वर तुमचा उद्धार करणारा, इस्रायलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, इस्रायलाचा पवित्र प्रभू असे म्हणतो, तुमच्यासाठी मी बायबलाला तुमच्यासाठी मी बाबेलास निरोप पाठवला आहे. बाबेलास निरोप पाठवला आहे. मी तेथील सर्व खाद्यांना त्यांच्या अभिमानास्पद जहाजात बसून पळविले आहे. पळविले आहे. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी परमेश्वर तुमचा पवित्र प्रभू आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. मी इस्रायलाचा उत्पन्न करता तुमचा राजा आहे. जो समुद्रात मार्ग प्रवाहात वाट करतो, प्रवाहामध्ये वाट करतो. त्याने रथ व घोडे, सैन्य व वीर यांना बाहेर काढल्यामुळे ते एकत्र पडले आहेत. हा त्यांच्याने उठवत नाही, उठवत नाही. ते भिजले आहेत, ते भिजले आहे. वातीप्रमाणे मालवले आहेत. हा असा जो परमेश्वर तो म्हणतो की हा पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. पहा, परमेश्वर म्हणतो पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. आणि जुन्या गोष्टी थांबा, जुन्या गोष्टी मनात आणू नका. नका. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करायची नाही. आमेन म्हणाल का? आमेन. कारण देव नवीन आमच्यासाठी करत आहे. आता नवीन गोष्टीचा आम्हाला विचार करायचा आहे. किती लोक नवीन गोष्टीचा विचार करतील नाही का? पूर्वी आम्ही प्रभूमध्ये नव्हतो, त्या गोष्टींची आम्हाला आठवण करायची नाही. पूर्वी वचनामध्ये आम्ही नव्हतो, आता त्या गोष्टीची आम्हाला आठवण करायची नाही. पूर्वी आम्ही तंबाखू खात होतो, आता तंबाखू खात का परत आठवण येते? हॅलो नाही का? पूर्वी पहा, तेच वचन वाचा. हा, पूर्वीच्या गोष्टी आठवण करू नका, पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. मागे वळू नका. पहा, मी बस बस बस, मागे वळू नका. आता तुम्ही वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये आता कुठे चाललात? पुढे चाललात का मागे चाललात? किती जण पुढे चालले? पास्टर साहेब आज प्रार्थनाच केली नाही का? उपवास नाही का? शुक्रवारचा उपवास ठरवलं की उपवास करणार आहे. आताच आंटीने साक्ष दिली. किती उपवास केले? 16 उपवास केले. उत्तर भेटलं का? हा पहा, बनसोडे अगदी तळतळून सांगत आहे. तळतळून टाळी वाजवा बरं त्यांच्यासाठी. टाळी वाजवा. आता 12वी शाळा. मला काही सांगितलं नाही तुम्ही. बरं असो, ठीक आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करू. आता आम्हाला थांबायचं नाही. आता आम्हाला काय करायचंय? बोला ना. वचनामध्ये, प्रार्थनेमध्ये, विश्वासामध्ये पुढे पुढे जर तुम्ही जाणार आहे, नवीन गोष्टी पाहणार आहात. आमेन म्हणाल का? नवीन गोष्टी. आज प्रथमच तुम्ही चर्चमध्ये कोण आले? आपला हात उंच करा. पहिल्यांदाच नाही का? याच्या अगोदर बघितलं होतं का? म्हणजे तुम्ही आलात म्हणून तुम्ही बघितलंय, नवीन बघितलंय. काय बघितलंय? नवीन. प्रेज द लॉर्ड. जर पुढे त्या ठिकाणी नाही का, भातकुळगावच्या मंडळीतले आपले वडील देखील आलेले, सागरकर, त्यांच्याबद्दल देखील टाळी वाजवा. त्यांचा बाप्तिस्मा झालेला आहे. प्रभूची स्तुती असो. आणि मला माहित नाही, परंतु त्यांना प्रेरणा झाली आपण चर्च मध्ये जावं. बरोबर आहे का? काय वाटलं तुम्हाला? नाही म्हणजे इकडे येण्यासाठी काय वाटलं? आपोआप निघाले. टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. म्हणजे मार्ग मोकळे होत आहेत. सगळ्यांचे येण्याचे मार्ग मोकळे होत आहेत.
लगेच निघाले. देवाच्या आत्म्याने, देवाचा अभिषेक म्हणजे पवित्र आत्म्याने तुम्हाला गाईड केलं आणि तुम्ही थांबले नाही. तुम्ही पुढे आलात. पुढे आल्यामुळे नवीन गोष्टी समजणार आहे, नवीन आशीर्वाद आमच्या जीवनात येणार आहे, नाही का? हा पुन्हा एकदा देवा जन्माचा. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. पूर्वीच्या गोष्टीची आठवण करू नका. पूर्वी तंबाखू मी खाणार नाही, कारण मला पुढे जायचंय. पूर्वीच्या गोष्टीची, पूर्वी दारू नाही, मला मित्र म्हणेल दारू पी नाही, मी देवाचं लेकरू आहे. आमेन. पूर्वी शिविका नाही, आता नाही करणार. पूर्वी आळशीपणा आता करणार नाही. पूर्वी नवऱ्याला पाठीमागे फिरून बोलत होते, आता बोलणार नाही. पूर्वी बायकोला मारत होतो, आता मारणार नाही. पूर्वी जुने ते होऊन गेले आणि आता आम्ही सर्वजण नवे. पहा आता नवीन होणार आहे. काय काय होईल आम्हाला माहिती नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती लोकांना नवीन आशीर्वाद पाहिजे? नवीन नवीन टाळी वाजवा, जोरात टाळी वाजवा. नवीन घडणार आहे. हा पुढे काय वचन सांगतं? हा, पहा मी एक नवीन गोष्ट करणार मी आहे, एक नवीन गोष्ट करणार आहे. आताची ती उद्भवत आणि आहे. आता ती उद्भवते. मी नवीन गोष्ट, बंगला पूर्ण होणार येशूच्या सामर्थ्य नावात. टाळी वाजवा, देवाचे गौरव करा. मी नवीन गोष्ट करणार आहे. मी आरोग्य देणार आहे. ज्यांना मुलबाळ नाही त्यांना मी मुलबाळ देणार आहे. जे समस्या त्याच्या समस्या मी सोडवणार आहे. मी नवीन गोष्ट करणार आहे. ती आता उद्भवत आहे. ती आता उद्भवत आहे. आमेन म्हणाल का? आमेन. नाही का? जाणवत आहे काहीतरी घडणार आहे. कारण माझ्या बरोबर कोण आहे? देव. देव आहे. देव मला नवीन आशीर्वाद देणार आहे. आमेन. देव मला नवीन घर देणार आहे. आमेन. देव मला नवीन नोकरी देणार आहे. देव माझ्या समस्या, देव माझं कुटुंब, देव माझ्या जीवनातील प्रत्येक समस्या नष्ट करणार आहे आणि मी आशीर्वादित होणार आहे येशूच्या सामर्थ्य नावामध्ये. आमेन. देव माझं कल्याण करणार आहे. देव माझ्या समस्या, माझ्या लेकराबाळांच्या जीवनातल्या समस्या, माझ्या सुनेतल्या समस्या, माझा मुलगा नाही का माझ्याशी बोलत नाही त्याच्या जीवनातल्या समस्या सुटणार आहे, नाही का? सर्व अडखळ दूर होणार आहे. नवीन काहीतरी घडणार आहे. आता ते उद्भवत आहे. ज्याची अपेक्षा तुम्ही करत आहात ते उद्भवत आहे. जे होणार नाही ते होणार आहे. काय विश्वास आहे का? आरोग्य येणार आहे. बंधन तुटणार आहे. माझ्या चिंता प्रभूला ठाऊक आहे. माझ्या आई वडिलांविषयीच्या चिंता त्या प्रभूला ठाऊक आहे. माझ्या कुटुंबामध्ये ज्या अडचणी त्या देवाला ठाऊक आहे. माझ्यावरचं कर्ज प्रभूला ठाऊक आहे. माझं दुःख प्रभूला ठाऊक आहे. अगरबत्ती जळते आणि इतरांना काय करते? सुगंध. मी हसत आहे परंतु मी आतल्या दुःखी आहे, कारण माझ्या घरात कुणीतरी आजारी आहे, ऍक्सिडेंट झालेला आहे. मी परेशानीमधून, मी दुःखातून जात आहे. परंतु आता तुम्ही एकटे नाही. आता नीट लक्ष द्या. आता तुम्ही मंदिरात आलात. आता आजपासून नव्याने देव तुमच्या बरोबर आहे. नव्याने परमेश्वर तुमच्या बरोबर आहे आणि जे दुःख तुमचं ते आनंदात बदलणार आहे. तुमच्या समस्या दूर होणार आहे, कारण तुम्ही एकटे नाही. आता देव तुमच्या बरोबर आहे. आता तुमच्या समस्या सुटणार आहेत. आता ते उद्भवायला लागलेलं आहे. आमेन. हॅलो, किती लोकांना बरं वाटत आहे? म्हणजे असं वाटत आहे असं घडणार आहे. किती लोकांना वाटत आहे? कधी कधी खूप धाकधूक होते बरं का. तुम्ही म्हणता बाई डोळा का उडत आहे? काहीतरी अनर्थ, हा काही घडतं की काय? अनर्थ घडतो की काय, नाही का? डावा डोळा उडत आहे. आता काहीतरी समस्या घडणार आहे. असं काही होणार नाही, कारण येशू तुमच्या बरोबर आहे. आता नवीन गोष्ट घडणार आहे. बायबल काय सांगतं? हा, तुम्ही ती पाहणार नाही काय? तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक बांधीन. पहा प्रभू काय म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी अरण्यामध्ये सडक तयार करीन. काय करीन? सडक. मी अरण्यामध्ये. परमेश्वराने यहजकेल नावाचा एक संदेश ठेवला. नीट लक्ष द्या. आणि देवाने काय केलं? या संदेशाला उचललं. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आलं, त्याला उचललं आणि उचलून परमेश्वराने त्याला शुष्क अस्थिच्या खोऱ्यात नेलं, स्मशानभूमीमध्ये नेलं. त्या ठिकाणी अस्थिच अस्थि होत्या. अस्थि कळतात का? अस्थि हाडाचे सापळे होते, शुष्क झालेले होते, पुरातन असे सापळे होते. आणि देवाने त्या ठिकाणी नेलं आणि देव म्हटला, हे मानव पुत्रा, या ज्या अस्थि तू पाहत आहे? म्हणे हो मी पाहत आहे.
ते म्हटला की या अस्थी सजीव होतील काय? या अस्थी सजीव होती. म्हणजे हे जिवंत होतील का? याच्यावर मांस चढल का? आणि हे जे मेलेले लोक आहेत हे पुन्हा काय होतील? जिवंत होतील काय? आशा संपलेली. तुम्ही काय म्हणालो? मी एखादा कोंबडीचा सापळा तुमच्या समोर आणला आणि मी तुम्हाला जर म्हटलो ही कोंबडी परत होईल का? तुम्ही पाळत बाबा तुम्ही येडे झाले का शाळे? आता ते हाडे काय आहे? एक विश्वास संपलेला आहे. एखादं झाड वाळलेलं आहे, पण तुम्ही त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने पाहता? आता याच संपलेलं आहे. परवा चिंचीचं झाड तोडलं होतं वरून आणि त्याचं खोड वाळलं आणि मी असं मोडलं तर कटक्यान मोडलं. कशामुळे मोडलं? ते बाळ आशा संपली. आशा संपली. आम्हाला असं वाटतं आता हे होणार नाही. आशा संपली. एज केले पाहिलं की हे शुष्क अस्तीचं खोरे आणि देव मला सांगत आहे हे सजीव, हे माणसं पुन्हा हे मेलेले माणसं आहेत. खूप वर्षापूर्वी हे मेलेले आणि हे जिवंत होतील का? हेच के पाहते. आशा संपली. आशा काय झाली? संपली. कधी कधी असं होतं आशा संपते कारण आम्हाला आमची बुद्धी चालवत नाही. शैतान आम्हाला चालवतो. शैतान आम्हाला निराश करतो. शैतान म्हणतो हे घडणार, ह्या समस्या सुटणार, हे दुःख आनंदात बदलणार, मुलबाळ होणार, नवऱ्याची दारू सुटणार. मरा तो का जगा तो? प्रभू तो मरणार नाही, जगणार आहे, सुटणार आहे. म्हणा हालेलुया. तुम्ही त्या लाकडासारखं पाहता. काय लाकूड नाही का संपलेलं आहे. प्रभू म्हणतो आता ते उद्भवन नाही कारण तुम्ही त्याच्या मंदिरात आला. ते उद्भवन नाही, तुम्ही आशीर्वादित होणार आहे. देव ते करणार आहे. देव आमचं कल्याण करणार आहे. देव आमचं दुःख आनंदात बदलणार आहे. देव आमच्या समस्या सोडवणार आहे कारण तो देव आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. वाचा ना, चांगली टाळी वाजवा. ही करमणूक नाही, मी सत्य सांगत आहे. मी काय करत आहे? सत्य हे घडणार आहे. हा पुन्हा एकदा वाचा. हा, मी अरण्यात सडक करेन. मी अरण्यामध्ये, आशाच नाही, मी अरण्यामध्ये सडक करीन. मरुभूमीत नद्या वाहतील. आणि मरुभूमीतून काय वाहतील? नद्या वाहतील. हालेलुया, हालेलुया. मरुभूमीतून प्रभू म्हणतो नद्या वाहतील तुमच्यासाठी. अरण्यात सडक होईल तुमच्यासाठी. मी तुम्हाला विजय देईन कारण मी तुमचा देव आहे. इस्रायल लोक मिस्र देशातून बाहेर आले. त्यांच्या बरोबर मोशे होता. मोशेचा पक्का प्रभूवर विश्वास होता. देवाने त्या लोकांना हे मिस्र देशाच्या गुलामगिरीमध्ये होते इस्रायल लोक आणि या लोकांना त्रास होता. मिस्र देशातला जो राजा होता त्याचं नाव काय? कुठला राजा होता? हा, फारो राजा होता. आणि हा राजा त्यांच्याकडून सक्तीचं काम करून घेत होता. त्यांना विटा थापाव्या लागत होत्या. त्यांना कष्ट होते. त्यांना दुःख होतं. त्यांना तो राजा जर त्यांनी काम केलं नाही तर त्यांना शिक्षा करत होता. आणि देवाने हे पाहिलं की माझे लोक त्रासात आहेत, माझे लोक दुःखात आहेत, माझे लोक संकटामध्ये. मी माझ्या लोकांना मिस्र देशातून पुन्हा कुठे नेईन? कुठल्या देशात नेईन? इस्रायल मध्ये नाही. कुठे नाही? कारण ते कुठले होते? इस्रायल देशातले होते. आमेन म्हणाल का? आमेन. म्हणा हालेलुया, 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 हालेलुया. परमेश्वराने मोशेच्या द्वारे त्यांना बाहेर काढलं. ते मिस्रामधून बाहेर निघाले आणि बाहेर निघल्याच्या नंतर नीट लक्ष द्या. पुढे समुद्र आला आणि समुद्राच्या पलीकडे, समुद्राच्या पलीकडे नीट लक्ष द्या. समुद्राचं पाणी मध्ये आडवं होतं. कितीतरी किलोमीटर पाणी होतं. आणि त्यानंतर ते समुद्र गेल्याच्या नंतर तांबडा समुद्र त्याला म्हणतात. तो समुद्र आज देखील आहे. त्या समुद्राच्या पलीकडे इस्रायल देश होता आणि ते समुद्राच्या जवळ आले. आणि या ठिकाणी बायबल मध्ये लिहिलं फारो राजाचं मन कठीण झालं आणि हा राजा म्हटला आता ते जे इस्रायल लोक चाललेत ना त्यांना पुन्हा पाठीमागे आणायचं. काय करायचं? सैन्य तयार केलं. सैन्य घोडे रथाशी इस्रायल लोकांच्या पाठीमागे लागलं. इस्रायल लोक पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत, पळत आहेत. पळता पळता ते कुठे आले? समुद्राच्या जवळ आले. पुढे काय? पुढे पाणी आहे.
पुढे जायला रस्ता. आता काय करणार? पुढे मौत आहे, पाठीमागे मौत आहे, पाठीमागे फारोचं सैन्य आहे, त्यांच्याकडे तलवारी आहे. इस्रायल लोक घाबरले आणि देवाचं वचन सांगतं मोशे हा देवावर विश्वास ठेवणारा होता. मोशे देवाचा धावा करीत होता. मोशेकडे देवावर पक्का असा विश्वास होता की देव काहीतरी करील, देव काहीतरी करील. देव मोशेला म्हटला की हे मोशे, मी तुझ्याकडे काठी दिलेली आहे. काय केलंय? काठी. आता ती काठी तू काय कर? समुद्रावर मार. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पहा मोशे काय म्हणत आहे. निर्गमाचं पुस्तक याचा 14 अध्याय आणि 13 वचन. निर्गम याचा 14 अध्याय आणि 13 वचन. मोशे काय म्हणत आहे? इस्रायल लोकांना धीर देत आहे, इस्रायल लोकांना हिंमत देत आहे, इस्रायल लोकांना तो सांगत आहे की देव हा महान आहे, देव हा पराक्रमी आहे, देव हा सर्व शक्तिमान आहे. तो देव मार्ग काढील, तो देव विजय देईल, तो देव या मिस्री लोकांच्या तावडीतून तुम्हाला काय करील? सोडवील. हालेलुया. पहा देवाचं वचन काय सांगतं. निर्गम याचा 14 अध्याय 13 वचन. तेव्हा तो म्हणाला, हे प्रभू. निर्गम 14 अध्याय 13 वचन. मोशे लोकांना म्हणाला, हा, भिवू नका. हा, भिवू नका, स्थिर उभे राहा. कसे उभे राहा? भिवू नका, परमेश्वर तुमच्या बरोबर आहे. आमेन म्हणा. स्थिर उभे राहा आणि परमेश्वर आज तुमचे जे तारण करेल ते पहा. परमेश्वर आज तुमचं काय करील? हालेलुया. टाळी वाजवा. मिस्री सैन्य पाठीमागे आहे, समुद्राच्या कडेला ते आहे, आडवा समुद्र आहे, रस्ता नाही. आणि इस्रायल लोक घाबरले आणि घाबरल्याच्या नंतर नीट लक्ष द्या, नाही का? मोशे म्हटला स्थिर उभे राहा, भिवू नका. हा, कारण ज्या मिस्री लोकांना तुम्ही आज पाहत आहात ते तुम्ही पुन्हा कधीच पाहणार नाही व नजरेत पडणार नाही. त्या लोकांना तुम्ही परत पाहणार नाही. आमेन म्हणाल का? आमेन. जे तुमची पाठलाग करत आहे, जे तुमच्या पाठी लागलेले, जे तुम्हाला मारहाण करणार आहे, जे तुम्हाला कैद करणार आहे, तुम्ही त्यांना पुन्हा पाहणार नाही. कारण मी तुमच्यासाठी तांबडा समुद्र 2 भाग करणार आहे. आमेन. काय करणार आहे? मी रस्ता करणार आहे तुमच्यासाठी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही समुद्राच्या पलीकडे जाणार आहे आणि जे मिस्री लोक तुमचा पाठलाग करत आहे ते समुद्राच्या मध्ये येणार आहे आणि ते मी पाणी काय करणार आहे? पुन्हा एकत्र करणार आहे आणि ते मरणार आहे आणि तुम्ही समुद्राच्या पुढे निघणार आहात. हालेलुया. तुम्ही समुद्र पार करणार आहात, तुम्ही समुद्र पार करणार आहात. तुम्ही घाबरू नका, स्थिर उभे राहा. परमेश्वर तुमच्यासाठी काय करणार आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्याने पहा. वचन सांगतं तो अरण्यात काय करील? काय करील? हा, सडक होईल. प्रेस द लॉर्ड. कुठं तुम्ही अडकलात, मार्ग निघणार आहे. कुठं तुम्ही थांबलात, देव रस्ता मोकळा करणार आहे. कुठल्या पिढेमध्ये तुम्ही आहात, पिढा नष्ट होणार आहे. कुठल्या आजारात तुम्ही आहात, आजार बरे होणार आहे. कुठल्या दुःखात तुम्ही आहात, दुःख आनंदात बदलणार आहे. तुम्ही समुद्र पार करणार आहात. मी तुमच्यासाठी मार्ग काढणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा, पुढे काय सांगतं देवाचं वचन? हा, परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. परमेश्वर तुमच्यासाठी लढेल. तुम्ही शांत राहा. तुम्ही शांत राहा. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, माझा धावा काय करीत बसलास? माझा धावा काय करीत बसलास? इस्रायल लोकांना सांग की पुढे चला. पुढे चला. तू आपली काठी उचलून आपल्या हातात घे व समुद्रावर उगार. समुद्रावरती काठी उगार व त्याचे 2 भाग कर आणि समुद्राच्या पाण्याचे 2 भाग कर. म्हणजे इस्रायली लोक भर समुद्रातून कोरड्या भूमीवर चालतील. आणि इस्रायल लोक, टाळी वाजवा, भर समुद्रातून कुठल्या भूमीवरून चालतील? देवाने कोरडी भूमी तयार केली आणि समुद्रातून रस्ता काढला. साधारण आहे का देव? देव महान आहे की नाही? सर्व शक्तिमान. जो सर्व शक्तिमान आहे तो तुमचा देव आहे. जो सर्व शक्तिमान आहे, जो अद्भुत आहे, जो पराक्रमी आहे, तो तुमचा परमेश्वर आहे. आणि तो तुम्हाला तुमच्यासाठी मार्ग काढणार आहे, तो तुमच्यासाठी रस्ता तयार करणार आहे. आणि म्हणून तो म्हणतो आता नवीन गोष्ट घडणार आहे. अरण्यात काय होईल? रस्ता होणार आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनाला मार्ग मिळणार आहे.
आम्हाला मार्ग भेटणार आहे, आम्हाला विजय मिळणार आहे, आम्हाला आशीर्वाद मिळणार आहे, आमचं कल्याण प्रभू करणार आहे, आमचं दुःख आनंदात बदलणार आहे, आमचे शत्रू हरणार आहे, आमचा दुष्ट शत्रू शैतान हा काय होणार आहे, नष्ट होणार आहे, देव त्याला नष्ट करणार आहे, देव त्याला बांधणार आहे. प्रेज द लॉर्ड. तो त्या समुद्रामध्ये काय होणार, गडप होणार. नीट लक्ष द्या. इस्रायल लोक समुद्रातून पार निघाले, समुद्राच्या किनाऱ्यावर सगळे लोक आले आणि हे लोक अर्ध्या रस्त्यामध्ये समुद्रामध्ये होते, नाही का. यांना डोकं नव्हतं, यांना कळालं नाही की पाणी कोणी दोन भाग केलंय. पाणी दोन भाग झालं आणि हे लोक कुठं घुसले, ज्या रस्त्याने इस्रायल लोक चालले त्याच. पण त्यांना काय माहित आहे की इस्रायलाचा देव हा जिवंत आहे. तो मोशे बरोबर आहे, तो इस्रायल लोकांबरोबर आहे. त्याला इस्रायल लोकांचा त्यांना नाश होऊ द्यायचा, देवाला इस्रायल लोकांचा नाश करायचा नाही. इस्रायल लोक समुद्रातून चालले. प्रियानो, ते समुद्राच्या पलीकडे गेले. घोडे, रथ, सैन्य, पाणी पुन्हा काय झालं, एकवट झालं. काय झालं, आणि ते सगळे लोक, मिस्र देशातले लोक त्या पाण्यामध्ये काय झाले, बुडून मरून गेले, बुडाले. काय झाले, आणि इस्रायल लोक समुद्रातून नाही का. देव आमच्या शत्रूचा नाश करणार आहे. देव जो दुष्ट शैतान आम्हाला अटॅक करत आहे, जो आम्हाला प्रभू मध्ये वाढत नाही, वाढू देत नाही, आम्हाला वचनामध्ये वाढू देत नाही, जो जुन्या गोष्टीमध्ये आम्हाला नेहमी नेतो, नाही का, विश्वासापासून आम्हाला नेहमी नाही का पुन्हा रिटर्न करतो. आता आम्हाला रिटर्न होण्याची गरज नाही, आता आम्हाला पुढे जायचंय. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने इस्रायल लोकांना पाठीमागे जाऊ दिलं. आणि आम्ही पाठीमागे जायला पाहिजे का? आम्ही संकट आलं का आम्ही म्हणतो चला पाठीमागे. परंतु लक्षात ठेवा प्रियानो, देव आमच्या बरोबर आहे. आमेन म्हणाल का? तो मार्ग काढणार आहे, तो नवीन गोष्ट करणार आहे. देवाचं वचन सांगतं त्याने रस्ता तयार केला. आपण अजून एक वचन वाचू, निर्गमाचं पुस्तक याचा 17 अध्याय, निर्गम याचा 17 अध्याय आणि 1 पासून काही वचन आपण वाचूया. पहा त्या ठिकाणी काय घडलं. मग इस्रायल लोकांच्या सर्व समूहाने सीन रानातून कूच केले. कुठून कूच केलं? सीन रानातून कूच केले. कूच केले आणि परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे मजल करून रफिदीम येथे तळ दिला. तळ दिला. तेथे त्याला प्यायला पाणी नव्हते. आणि इस्रायल लोक आता समुद्रातून बाहेर आले. नीट लक्ष द्या. आणि त्यांना प्यायला पाणी नव्हतं. म्हणून ते मोशेशी भांडू लागले व म्हणाले, आम्हाला प्यायला पाणी दे. आता मरणातून वाचले. इकडे लक्ष द्या. हालेलुया. इस्रायल लोक समुद्रातून काय आले, मिस्र देशामध्ये काय होता, त्यांना त्रास होता, दुःख होतं, कष्ट होते. त्या कष्टातून ते बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर समुद्रातून देखील काय आले, बाहेर आले. जर आम्हाला समजा 2 दिवस जेवणच दिलं नाही घरच्या लोकांनी, आम्ही काय करणार? मला तर वाटतं काही लोक भांडे फेकायला सुरुवात करतील. बरोबर आहे का? बोला हालेलुया, बोला हालेलुया. हालेलुया. देव आमची सहनशीलता देखील पाहतो. या ठिकाणी इस्रायल लोक समुद्रातून बाहेर आले. आणि बाहेर आल्याच्या नंतर आता मात्र त्यांना तहान लागली. पहा, देवाचं वचन सांगतं की मी अरण्यामध्ये सडक करीन आणि मरुभूमीतून काय वाहतील, नद्या वाहतील. बरोबर आहे. दीपाली बरोबर तिने डोक्यात ठेवलं. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवा दीपालीसाठी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हा वाचा. पण तेथे लोकांना खूप तहान लागली आहे. खूप तहान लागली आहे. आणि ते कुडकुड करून मोशेला म्हणाले, आम्हाला आमच्या मुलांना व आमच्या गुराढोरांना तहानेने मारून टाकायला तू आम्हाला मिस्र देशातून बाहेर का आणलेस? हो, तू आम्हाला मिस्रातून का आणलं? आता देवाने एवढं अद्भुत कार्य केले. नीट लक्ष द्या. त्याने तांबडा समुद्र काय केला, दुभागला, 2 भाग केला. हे कोणी केलं? देवाने केलं. आणि ते मिस्रातून बाहेर आले. ज्या मोशेने त्यांना बाहेर आणलं, मोशेच्या विरुद्ध गेले. आणि ते मोशेला म्हणू लागले, तू कशाला आम्हाला बाहेर आणलं? आम्ही तिथं बरे होतो. आम्ही ज्या दुःखात होतो तिथं बरे होतो. आम्ही तंबाखू खात होतो ते बरं होतं. बाबा एक पालक साहेब काय सांगतात, आमचं बरं चाललं होतं, नाही का? नीट लक्ष. आम्ही जिथं होतो तिथं बरे होतो. परंतु प्रभू म्हणतो तिथं तुम्हाला त्रास आहे, तिथं तुम्हाला दुःख आहे, तिथं तुम्हाला यातना आहे, त्या ठिकाणी तुम्हाला कष्ट आहे. त्या ठिकाणी मिसर
हे पापाला दर्शवत आहे, मिसर एक गुलामीला दर्शवत आहे. आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये येतो, आम्ही गुलामीमधून मुक्त होतो, आम्ही स्वतंत्र होतो. सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला काय करील, बंधन मुक्त करील. आम्ही बंधन मुक्त झालो आहोत. टाळी वाजून देवाचं गौरव करा. तहान लागली, कुरकुर करत आहे, बाळकाच्या विरुद्ध गेले. मोशे बाळकच होत. हे बाळकाला डोकं नाही, बाळकाला कळत नाही. आम्ही तिथं बरे होतो, तू कशाला आम्हाला इकडे आणलं? आता आमच्या जनावरांना पाणी नाही, आम्हाला प्यायला पाणी नाही. तुला डोकं आहे का? तुला अक्कल आहे का? तुला कळत कसं नाही? आम्ही तिथं बरे होतो. म्हणजे यांच्या डोक्यात आम्ही परत कुठं जायचंय? मिसर देश. आणि मिसर देशात जाऊन परत काय होणार आहे? परमेश्वराने इतकं मोठं कार्य केलंय, तांबडा समुद्र 2 भाग केला. मग देव पाणी देणार नाही का? हा, देणार की नाही? हालेलुया. पुढे काय घडलं पहा बरं. मोशेने परमेश्वराचा धावा करून म्हटले, या लोकांना मी काय करू? आता काय करू? मोशेचं डोकं देखील बधीर झालं. डोकं चालायला तयार नाही का? तो म्हणजे लय टेन्शन आलं, प्रभू आता काय करू? हे लोक माझं डोकं खातेत. काय खातेत? नाही का? आता मी कसं करू? ह्या लोकांना कसं समजून सांगू? हा, हे तर मला जवळजवळ दगडमार करायला तयार झाले आहे. हो, इथपर्यंत आले ते. बघा माणसाचं डोकं कसं. समुद्रातून बाहेर आणलं, मोशेने कष्ट घेतले, मोशे त्यांच्यासाठी प्रार्थना करते, मोशे इस्रायल लोकांना बाहेर आणलं. ते मोशेच्या विरोधात गेले. एवढंच नाही तर त्यांनी दगड उचलले. एका फटक्यात तुला पाणी कशाला तू आणलं? हा, आम्ही कुठे होतो? आम्ही मिस्रात चांगले होतो, नाही का? तू आम्हाला मिस्रातून का बाहेर केलं? नाही का? तो देवाचा धावा करू लागला. तो काय करणार आहे? समुदायाच्या समोर माणूस एक नाही का? इस्रायल देशातले नाही का, त्या ठिकाणी भरपूर असे लोक आहेत. तो समुदायाच्या समोर काही करू शकत नाही. आणि तो त्याने डोक्याला हात लावला. आता काय करू? नाही का? पुढे काय घडलं? परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांच्या पुढे जा. तू लोकांच्या पुढे जा. इस्रायलीतील काही वडील माणसे बरोबर घे. आणि जी आपली काठी तू नील नदीवर आपटलीस, जी काठी समुद्रावर आपटली होती, नदीवर आपटली, 2 भाग झाले. जी काठी मी तुला दिली, त्या काठीमध्ये सामर्थ्य आहे. आमेन म्हणा. नाही का? त्या काठीमध्ये सामर्थ्य आहे. ती काठी अधिकाराचं चिन्ह आहे. कशाचं चिन्ह आहे? प्रभू म्हणतो, मी तुम्हाला अधिकार दिलाय का? जर तुम्ही पाठीमागे पडले नाही, प्रार्थनेत जर पाठीमागे झाले नाही, विश्वासामध्ये जर तुम्ही पाठीमागे जाणार नाही, वचनामध्ये तुम्ही वाढणार आहे, पवित्रताईमध्ये तुम्ही वाढणार आहे, तुमच्यावर अभिषेक येतो, तुम्हाला अधिकार मिळतो. काय मिळतो? सैतानाने पाहिलं तरी थरथर कापतो. एकदा मला वाटतं 45 दिवस उपवासामध्ये होतो आणि गुडघे टेकायचो, प्रार्थना करायचो. आम्ही साकूरला गेलो, अंकल बरोबर होते. मी असा बसलो, बरेचसे लोक मिटिंगला येणार होते आणि तिकडे दुष्टात्मा घुमायला लागले. एक दुष्टात्मा चिरकला. तो म्हटला, हे तू मध्ये का आलास? इकडे कशाला आलास? तुझ्यामध्ये अग्नी दिसत आहे. हालेलुया. बोला हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. जब तुम्ही पुढे जाता, शैतान आमचा केस देखील वाकड करू शकत नाही का? दुष्ट आमच्यावर अटॅक करू शकत नाही. आमचा त्याच्यावर अटॅक होतो. प्रेज द लॉर्ड. आम्ही शैतानावर अटॅक करतो. आमेन म्हणाल का? हालेलुया. पुढे काय घडलं वाचा? पहा, वरील डोंगरावरील एका खडकावर मी तुझ्या पुढे उभा राहीन. आणि तू त्या खडकावर काठी आपट, म्हणजे त्यातून पाणी निघेल. टेन्शन घेऊ नको. लोकांचं टेन्शन घेऊ. तहान लागली ना, मी जर तांबडा समुद्र 2 भाग करू शकतो, तर मी खडकातून पाणी काढणारा परमेश्वर आहे. मी सामर्थ्यशाली देव आहे. मी तुझा देव आहे. मी इस्रायल लोकांना बाहेर काढलं. मी त्यांना नीट करीन. मी त्यांना पाणी पाजणारा परमेश्वर आहे. नाही का? मी जी काठी तुला दिली, ती काठी तू काय कर? आता या खडकावर मार. आणि त्याने खडकावर काठी मारली आणि खडकातून पाणी सुरू झालं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जसं धरणातून पाणी यावं, नाही का? 10ची मोटर चालू झाली, प्या पाणी.
किती तुम्हाला पाणी पाहिजे? प्रेज द लॉर्ड. तो म्हणतो अरण्यात सडक करीन आणि मरुभूमीतून मी नद्या वाहणारा देव आहे. कुठल्या संकटात तुम्ही आहात, कुठली कुरकुर तुम्ही करत आहात, प्रभू म्हणतो जर तुम्ही पुढे जाणार आहे, तुम्ही जर पाठीमागे पाहणार नाही, पाठीमागे नीट लक्ष द्या, संकट आहे, पाठीमागे पाप आहे, पाठीमागे अंधार आहे, पाठीमागे दुष्टाचं कार्य आहे, पाठीमागे म्हणजे तुम्ही आता देवामध्ये चाललात तर रविवारी तुम्ही कुठे यायला पाहिजे? जर तुम्ही नाही आला म्हणजे तुम्ही कुठे गेलात? पुन्हा मिसरात चालला. घोरपडे कुटुंबाबद्दल टाळी वाज. ते सांगतात की एकही चर्च आम्ही आतापर्यंत बुडवलं नाही. देव नवीन मार्ग काढायला सुरुवात करत आहे. त्या दिवशी अंकल आले, सांगायची वेळ नाही पण सांगतो नाही का, 30,000चा बंडल आणला. केवढ्याचा? लगेच त्याच्यातून 2,000 काढले. पास्टर हादाश मावश द्या. म्हणजे ते कुठं चालले? पुढे जर चालले तर आशीर्वाद तुमच्यासाठी मोकळे झालेले आहे येशूच्या नावात. प्रेज द लॉर्ड. आपण संकल्पना केली प्रत्येक आठवड्याला भोजन द्यायचे चर्चला. म्हटलं प्रभू प्लेट नाही, प्रभू म्हटलं तू पुढे चल, प्लेट येणार आहे. तुम्हाला माहिती आहे का जालन्याहून प्लेट आल्या? कुठून आल्या? जालन्याहून प्लेट आल्या नाही का. मागच्या आठवड्यामध्ये बादल्या आल्या, 3 बादल्या, 3 पातेले, 3 वर्गळे, 3 वाट्या. काय आला अजून? 4 बरं कुठारी वाजव. मी म्हणतो 3-3च आहेत. 4 आले, 4 पातेले, 4 बादल्या, कुकर आलं. प्रेज द लॉर्ड. प्रभू म्हटला पुढं चल, नवीन होणार आहे, नवीन मी पुरवठा करणार आहे, मी पुरवठा करणार आहे. हालेलुया, बोला हालेलुया. हालेलुया. मस्त आकाशाने आणि सांबर सकाळपासून आमची तयारी चालू आहे. आनंद वाटत. पालखीने बाईने मदत केली. हालेलुया. पुढे चला, पुढे चला, नवीन घडणार आहे. आमेन म्हणाल का? नवीन घडणार आहे. पाठीमागे पाहू कसं होईल उद्याची चिंता करू. आकाशातील पाखराकडे पहा, ते पेरणी करत नाही आणि कापणी करत नाही. प्रभू म्हणतो मंडळीला कशा प्रकारे दर आठवड्याला भोजन द्यायचं ते माझ्याकडे आहे, ते मी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. चमत्कारिकरित्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. चमत्कारिकरित्या आमचं घर चालत आहे. चमत्कारिकरित्या नाही का. या आठवड्यात पाहिजे बाजरी नाही, त्याला बाजरी आवडते, मला चपाती आवडते. पण प्रभू म्हटला बाजरी चपाती तुम्हाला ज्वारी पण देणार. एक जणांनी पाहिली बरी ज्वारी दिली, एक जणांनी पाहिली बर साळवे ब्रदर हसत आहेत पाठीमागे. प्रेज द लॉर्ड. अर्पण आलं बातकुडगाव मध्ये, बाप्तिस्मे झाले. त्यांचे वडील चालले होते, मला ते पावलं नाही. म्हटलं आपण अंकलला थेट घरापर्यंत सोडायचं. पण प्रभू म्हणतो मी कोणाचा कर्जदार नाही. त्यांना घरापर्यंत सोडलं. एक कुटुंब प्रार्थनेला येणार होतं, सैतानाने अटॅक केला. नीट लक्ष द्या. जर आपले सगळे लोक चर्चला आले तर या ठिकाणी जागा पुरणार. एवढे लोक आपल्या बरोबर आहेत. टाळी वाजवा, देवाचं गौरव करा. प्रेज द लॉर्ड. 1,000पेक्षा अधिक लोक आहेत, परंतु शैतान त्यांना येऊ दे अडकलं नाही. त्याला चर्चला यायचं होतं आणि काय झालं? हात काय झालं सांगा ना. हात मोडला का? काय नाव त्या मुलाचं? आदित्य. हा, मला वाटतं तुमचा पुतण्या असेल, नातू आहे. त्याच्यासाठी आपल्याला मंडळी मिळून प्रार्थना करायची. ते कुटुंब प्रार्थनेला येणार होतं, पण प्रार्थनेला येण्याच्या अगोदरच हात काय झाला? मोडला. आणि जेव्हा अंकलला त्या ठिकाणी सोडलं, मग आम्हाला कळलं त्या मुलाचा हात मोडलेला आहे. मग आम्ही प्रार्थना केली. मग पास्टर साहेबांना दान द्यायचं म्हणजे काय दान द्यायचं नाही का. 2-3 पायल्या बाजरी घातली. प्रेज द लॉर्ड. पिशवीमध्ये घातली. पास्टर हे घेऊन जा. मी म्हणते पालखी बाईचं काम झालं. प्रेज द लॉर्ड. टाळी वाजवून देवाचं गौरव करा. शनिवारी नगरला गेलो आणि नगरमधून थैलीभर ज्वारी आली. काय आली? प्रभू म्हणे तुम्ही हे सुरू केले का मी तुमचं चालू करतो. प्रेज द लॉर्ड. तुम्ही काळजी करू नका. हालेलुया. नाही का. आनंद वाटतो. खर्च नाट्यने पातेल्यापासून सुरुवात केली. मी सहज बोललो आपल्याला पातेल्याची गरज आहे. आणि आज चर्चसाठी मंडळीसाठी सगळे भांडे आले. नवीन नवीन भांडे येण्यासाठी प्रभूने सुरुवात केलेली.
देव महान आहे प्रियानो. हालेलुया, हालेलुया. तो कुणाचा कर्जदार नाही. तो आम्हाला आशीर्वादित करणार आहे. तो नवीन गोष्टी आमच्यासाठी करणार आहे. तो आमचं दुःख आनंदात बदलणार आहे. परंतु आता आम्हाला पुढे जायचंय. नाही का, इस्रायल लोक कुरकुर करू लागले, पण देव म्हटला, मोशे मी तुझ्या हातात काठी दिली, अधिकार आहे. प्रभू म्हणतो, मी तुम्हाला अधिकार दिलाय. तुम्ही जी प्रार्थना करणार ते घडणार आहे. तुम्ही जे बोलणार ते होणार आहे. आमेन म्हणाल का? कारण तुम्ही देवाची लेकरं आहात. तुम्ही विश्वासामध्ये पुढे चाललेले आहात. तुम्ही अभिषेकामध्ये पुढे चाललेले आहात. तुम्ही वचनामध्ये पुढे चाललेले आहात. तुमच्यासाठी सगळे बंद दरवाजे येशू उघडणार आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं वचन काय सांग? हा, मोशेने त्या ठिकाणी त्याचे नाव मसा आणि मरिबा असे ठेवले. मरिबा असे ठेवले कारण इस्रायल लोकांनी तेथे कलह केला आणि परमेश्वर आमच्यामध्ये आहे किंवा नाही असे म्हणून परमेश्वराची परीक्षा पाहिली. परीक्षा, इस्रायल लोकांनी परीक्षा पाहिली. आम्हाला पाणी मिळेल का? त्यांना वाटलं तांबडा समुद्र 2 भाग झाला, देवाने सोडलं. तिथंच सोडलं का? त्याने खडकातून देखील काय काढलं? पाणी काढलं. आमेन म्हणाल का? तो उत्तर देणार आहे प्रिया. निराश होऊ नका. प्रेज द लॉर्ड. नवीन गोष्टी घडणार आहे. विश्वासात वाढा, वचनामध्ये वाढा, प्रार्थनेमध्ये वाढा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो अद्भुत मंत्री, तो सनातन परमेश्वर आहे. त्याला सर्व काही शक्य आहे. शेवटी आपण वाचूया प्रगटीकरण याचा 21 अध्याय आणि 5 वचन. शेवटचं वचन आहे प्रगटीकरण याचा 21 अध्याय आणि 5 वचन. हा, प्रगटीकरण याचा शेवटी 21 अध्याय आणि 5 वचन. तेव्हा राजा सणावर बसलेला म्हणाला, पहा मी सर्व गोष्टी नवीन करीतो. मी सर्व गोष्टी, आमेन म्हणाल का? टाळी वाजवा. मी सर्व काही नवीन करणार. तो म्हणाला, लिह, कारण मी वचने विश्वसनीय व सत्य आहे. सत्य आहे. मी नवीन करणार आहे. मी नवीन आशीर्वाद देणार आहे. तुम्ही कधीच विचार केला नाही अशा गोष्टी देव तुमच्यासाठी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्यासाठी नवीन गोष्टी करणार आहे. या आपण आपल्या जागेवर उभे राहूया. नवीन गोष्टी प्रभू आमच्यासाठी करणार आहे. आपल्या जागेवर उभे राहूया. थँक्यू जीसस. आज आम्ही पाहिलं, देवाच्या वचनातून आम्ही पाहिलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस, थँक्यू जीसस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड, 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 प्रेज द लॉर्ड. रिबा बा शाबा रिबा नामा शांदा रिबा बाबा सीबा बाबा. आपले डोळे बंद करूया. काय आम्ही पुढे जाण्यासाठी तयार आहोत काय? आज आम्हाला देवाबरोबर कमिटमेंट करायचे, करार करायचा की होय प्रभू, आजपासून आम्ही पाठीमागे पाहणार नाही. तर प्रभू आम्ही प्रत्येक आठवड्याला चर्चमध्ये येणार आहोत. प्रभू आम्ही तुझ्या वचनाप्रमाणे जीवन जगणार आहोत. प्रभू म्हणतो, मी तुझ्यासाठी अरण्यात सडक करील. मी मरुभूमीतून नद्या तुझ्यासाठी वाही. मी तुला आशीर्वादित करीन. मी तुझं कल्याण करीन. मी तुझं दुःख आनंदात बदलील. परमेश्वर म्हणतो, रिबा थी नामा सथोंदी नामा शाबा रिया नामा शांदा रिबा बा सिखा नामा. परमेश्वराची उपस्थिती प्रियानो या ठिकाणी आहे. रिबा बा शाबा रिहा नाना मामा सीबा बाबा. कुठल्या दुःखामध्ये, कुठल्या समस्यामध्ये आम्ही आहोत, पण या समस्यातून देव मार्ग काढणार आहे. देव विजय देणार आहे. देव प्रत्येक बंधन तोडणार आहे. धन्यवाद, 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 धन्यवाद. स्तुती, स्तुती. हालेलुया, 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 हालेलुया. प्रत्येक दुःख आनंदात बदलणार आहे. प्रत्येक परिस्थिती बदलणार आहे. देवाचा आत्मा या ठिकाणी, आणि ज्या ठिकाणी देवाचा आत्मा त्या ठिकाणी मोकळीक आहे. इस्रायलाचा देव तो आमचा देव आहे. त्याने सृष्टीची रचना केली आणि त्या देवाची इच्छा होती की माझ्या लोकांनी बंधनात राहू नये. माझ्या लोकांनी गुलामीमधून बाहेर यावं. परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही कुठल्या श्रापामध्ये राहू नये. आम्ही श्रापातून बाहेर यावं. आम्ही आजारात राहू नये. आम्ही आजारातून बाहेर यावं. आम्ही कर्जामध्ये राहू नये, तर आम्ही कर्जामधून बाहेर यावं. आम्ही व्यसनात राहू नये, तर आम्ही व्यसनातून बाहेर यावं. कर्ज, आजार, व्यसन, श्राप, दुःख हे शैतानापासून आहे आणि शैतान घात आणि नाश करण्यासाठी आलेला.
देवाची इच्छा नाही की आम्ही गुलामीमध्ये राहावं, तर देवाची इच्छा आम्ही गुलामीमधून बाहेर यावं. प्रिय देवावर प्रीती करा, विश्वास ठेवा आणि देवाचं गौरव पहा, त्याच्या वचनामध्ये पहा, तो तुम्हाला सहाय्य करणार. तो म्हणतो एक नवीन गोष्ट घडणार आहे, नवीन होणार आहे, आता ते उद्भवत आहे. देव संजीवन आणणार आहे, देव आम्हाला बदलणार आहे, देव आमचा त्याच्या सेवेसाठी उपयोग करणार आहे. नवीन गोष्ट घडणार. रीबा बाबा बाबा सीबा. देव अद्भुत गोष्टी तुमच्यासाठी करणार. अनेक जण पवित्र आत्म्याने भरणार आहे. भातकुळगाव असेल, देवटाकळे असेल, अहमदनगर असेल, शेवगाव असेल, प्रत्येक ठिकाणी आमचे लोक हे मागे जाणारे नसतील, तर हे पुढे पळणारे असतील. विश्वासामध्ये, वचनामध्ये. री बाबा हा नामा शाबाही, री बाबा नामा शखो दीराना बाबा, री बाबा नामा शाबारा बाबा. देव घराचं काम पूर्ण करणार. देव अनेकांचे बंगले उभे करणार. देव नोकऱ्यांचे मार्ग मोकळे करणार. तो खडकामधून पाणी काढतो, तो समुद्र दोन भाग करतो आणि मार्ग काढतो. तो म्हणतो मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीतून नद्या वाहतील. आम्ही भस्म झालो नाही, ही देवाची कृपा आहे. देवाचं वचन आम्ही पाहिलं की त्याची दया रोज सकाळी नवीन होते. नवीन नवीन आज नवीन दया झालेली आहे. देव आमच्याशी बोलले ना की मी तुमच्यासाठी नवीन गोष्टी करणार. रीबा खाना मासावा रीबा बाबा, रिहाना नामा सीबा बहारा बाबा, सीबा नामा शाबा दिहिना नामा. निर्णय घ्या, प्रभू मी मागे वळणार नाही. प्रभू मी एकही आठवडा देवा मी चर्च बुडवणार नाही. देवा मला आता पुढे जायचंय, मला पवित्र आत्म्याने भरायचंय, मला विश्वासात वाढायचंय, कारण माझ्यासाठी तू आशीर्वाद आखून ठेवले, ते मला मिळणार आहे. मी विसरात राहणार नाही, तर मला इस्रायलमध्ये यायचंय. मी त्या दुःखात राहणार नाही. रीबा बाहा नामा शाबा ही नामा साबा. देवाचा आत्मा मी प्रखर रीतीने तुमच्या जीवनात उतरताना पाहतोय, तुमचं दुःख आनंदात बदलताना मी पाहतोय. आजच्या वचनाचा उलगडा हा आहे. हो, सर्व गाठी सुटलेले आहे, सर्व कोडे निसट, सर्व ब्लॉकेज नष्ट झालेले आहे, सर्व लॉक तुटलेले आहे. देवाला हे सांगायचंय की तुम्ही पुढे चला, तुम्ही पुढे चला, मी तुम्हाला विजय देणार आहे. विश्वासात, वचनात, पवित्रताईमध्ये वाढा. रीबा बाहिना नाहारा बा सीबा बहारा बा. टाळी वाजून पवित्र आत्म्याचं स्वागत करा. विजय तुमचा आहे, विजय तुमचा आहे. रीबा बा सीहा नाराबा. तो म्हणतो मला फटके बसले आणि तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे, तुम्हाला आरोग्य मिळालेलं आहे. हालेलुया. थँक यू जीसस, थँक यू जीसस, थँक यू जीसस. मी तुमचा देव आहे, तो म्हणतो. मी तुम्हाला विजय देत आहे. थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, थँक यू होली स्पिरिट, थँक यू जीसस. रीबा बा 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 सीहा. थँक यू होली स्पिरिट. पवित्र आत्मा तू मंडळीमध्ये आहे, तुझ्या लोकांना तू विजय देत आहे. थँक यू जीसस. तो दरिद्री झाला, तुम्ही धन्यवाद. त्याला फटके बसले, तुम्हाला आरोग्य मिळाले. ईश्वर तुमच्यामध्ये आहे, त्याची इच्छा आहे की तुम्ही पुढे जावं. रीबा बा 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 सीबा बा.
श्रापच तुला मिळाले जखमी